बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एल्गार। बुलढाणा दिनांक 16 ऑगस्ट रोजी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत, स्वतंत्र पॅनल उभे करत प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे। तब्बल 16 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेत स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून त्यामुळे अविरोध होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत। जिल्हा बँकेवर गेल्या अनेक दशकापासून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या परिवाराचे वर्चस्व राहिले आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। शिंगणे यांच्यावर पालकमंत्र्यांचे गंभीर आरोप। जिल्हा बँकेची निवडणूक अविरोध करण्याबाबत चर्चा सुरू असताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटातील नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे। त्यामुळेच आपण एकला चलोची भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभे केल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे। बँक आर्थिक अडचणीत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकेला निधी उपलब्ध करून देत मदत केली होती। त्यावेळी डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। या पार्श्वभूमीवर आता त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे। मासारूळमध्ये शक्ती प्रदर्शन दरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत मासारूळ येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठी सभा घेण्यात आली। या सभेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्यासह स्वतंत्र पॅनलमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्याने निवडणुकीतील वातावरण अधिकच तापले आहे। पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा सुरू केला असून जिल्हा बँकेतील प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देण्यासाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी केली जात असल्याचे चित्र आहे। 16 वर्षांनंतर निवडणूक आता थेट सामना। गेल्या 16 वर्षापासून जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक झालेली नव्हती, त्यामुळे यंदाची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे। बँकेची निवडणूक अविरोध करण्याच्या हालचाली सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र पॅनल उभे केल्याने आता निवडणुकीत थेट संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे पारंपरिक वर्चस्व तर दुसरीकडे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे स्वतंत्र पॅनल असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत। प्रस्थापितांना धक्का देत जिल्हा बँकेत नवे नेतृत्व आणायचे असा संदेश देत पालकमंत्री मकरंद पाटील यांनी निवडणुकीचा शड्डू ठोकला आहे। अजित पवार यांनी बँकेला केलेल्या मदतीचा उल्लेख करत शिंगणे यांच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतर उभे केलेले स्वतंत्र पॅनल यामुळे जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक आता राजकीयदृष्ट्या चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे। आगामी काळात दोन्ही गटाकडून होणारी मोर्चेबांधणी, उमेदवारांची अंतिम यादी आणि मतदार संघनिहाय समीकरणे यामुळे बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, बुलढाणा। शिंगणे साहेब आहे, त्यांचे सहकार पॅनल विरुद्ध आपला पॅनल आहे। काय ॲडजस्टमेंट झाली नाही? सगळ्यांची ॲडजस्टमेंट झाली, आपली काय ॲडजस्टमेंट? आम्ही बाकी काही सेनेशी, भारतीय जनता पार्टीशी आम्ही काही बोललो नव्हतो। आम्ही शिंगणे साहेबांशी बोललो होतो। मी स्वतः बोललो होतो, वहिनी सुनेत्रा वहिनी बोलल्या होत्या आणि सहकार मंत्रीसुद्धा त्यांच्याशी बोलले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमची लोकं आम्ही यामध्ये सहभागी करून घेतो, परंतु दुर्दैवाने त्यांनी तसं केलं नाही। तुमच्या सहकार मंत्री असतानाही असा योग का आला? ते आता त्यांना विचारावं लागेल।